तर नमस्कार गाववाल्यांनो, मी दीप्तेश केसकर पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज असा होळीचं पहिलाच दिवस. तर आमच्या गावात म्हणजे सड्यावरची होळी आणि एक म्हणजे गाव होळी ती रात्री घातली आता. आणि सडावरची होळी घालूच्यासाठी आमच्या पोरग्यांसोबत मी जाते सड्यार. आणि जसे आमचे सगळे पोरगे जमले तसे आम्ही सगळ्या पोरग्यांसोबत मी जाऊ निघाले आमच्या सड्यावरच्या होळीकडे. कारण होळी ही आदल्या दिवशी किंवा आधी बघून ठेवली आता, म्हणजे ती सकाळी असो किंवा आमची गाव होळी रात्रीची असो ती त्या ठिकाणी जाऊन तोडली जातात. तर आज सकाळी आम्ही बरोबर 4:30 वाजता म्हणजे दुपारी 4:30 वाजता आम्ही होळी तोडण्यासाठी इलो. आणि होळी भाऊराऊ दत्तूराऊ आणि सगळ्या आमच्या मित्रांनी होळी बघलेली होती आणि ती होळी आमका सड्यावर जाऊन घालूची होती. तर होळी तोडण्यासाठी भाऊ आजगावकर आणि दत्तूराऊ हे खाली उतारले आणि परेश दादांसुद्धा प्रथम होळीची पूजा केल्यान, म्हणजे त्याका नाम काढून पूजा केल्यान आणि नंतर दत्तूदादान पहिलोच घाव घातल्यान आणि होळी तोडूक सुरुवात केल्यानी. आणि बऱ्याच ठिकाणी होळी ही आंब्याची किंवा पोपळीची असतात, पण आमच्या केळूस गावात आमच्या सड्यावरची होळी ही सुद्धा भेंडल्या माळाची आणि आमच्या गाव होळी म्हणजे आमच्या केळूस गावची गाव होळी ही सुद्धा भेंडल्या माळाची असतात. ती रात्री घातली आता. तर आता सड्यावरची होळी तोडण्यासाठी आम्ही इलो आणि होळी तोडून फायनली झाली. आणि होळी तोडून झाल्यानंतर खाली असल्या कारणाने सगळ्यांनी एकदम ताकद लावल्याने आणि सगळ्यांनी होळी वर काढल्याने. आणि मंडळींनो, आम्ही होळी तोडून आणि परत आमची बाकीची मंडळी पुढे गेलेली, कारण थंय आंब्याचे टाळ आणि जी पहिली जुनी होळी असतात ती काढून थंय खड्डो व्यवस्थित केलं जातं. यासाठी आमची बाकीची मंडळी थंय होती आणि फायनली आम्ही आमच्या जाग्यावर पोहोचले. आमचे पोरगेसुद्धा एकदम दमलेले आणि रुपेशबाईंका थंय करवंदा दिसली, तर रुपेशबाईंनी एकदम करवंदा खाऊक सुरुवात केल्याने आणि होळी आणून ठेवल्यानंतर होळी सजवली जातं, म्हणजे त्याका टाळ आणि लावले जातात. म्हणजे आणि आमच्या केळूसचे ज्येष्ठ आबा काका यांनी सुद्धा अप्रतिम असं वेश तयार केलेलं होतं. आणि होळी टाळ आणि सोपा बांधून झाल्यानंतर वर झेंडो लावला होता. ह्यो झेंडो दत्तगुरू राहुल यांनी सुद्धा ते झेंडो लावल्याने आणि फायनली आमच्या सगळ्या पोरग्यांनी एकजूट होऊन सड्यावरची होळी ही उभी केल्याने. आणि होळी उभी केल्यानंतर सभोवताचे जे दगड अगोदर काढलेले असतात जुन्या होळीचे ते दगड लावले जातात. आणि दगड लावून झाल्यानंतर त्या होळीची पूजा केली आता, म्हणजे जो गावकार असतात तो त्या सड्यावरची होळी ही म्हणजे राखणदारांची होळी असतात. ती राखणदारांची होळी असल्या कारणानं थंय पूजा केली जातात आणि पूजा करून झाल्यानंतर शबय करत होळीचो आशीर्वाद घेतला जाता. तर व्हिडिओ कसं वाटलो अवश्य कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. आणि सगळं झाल्यानंतर वडापाव आणि थम्सअपचं एक अप्रतिम असं बेत केलेलं होतं, कारण आमच्या